अहिराणी गाण्यांचा धुमाकूळ. एक काळ असा होता जेव्हा खानदेशी आणि अहिराणी गाणी फक्त जत्रा, यात्रा आणि गावोगावीच्या कार्यक्रमांपुरता मर्यादित होती. पण आज हीच गाणी युट्यूबवर कोट्यवधी व्ह्यूज मिळवत आहेत. हाय झुणकावाली पोर या गाण्याने तब्बल 330 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत. तर बबल्या इकस केसावर फुगे या गाण्याने 296 मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत. सावन महिनामा 110 मिलियन, देख तुनी बायको कशी नाची राहिली 88 मिलियन, अहो मामी तुमची मुलगी लय सुंदर 84 मिलियन, रस प्यायला ये म्हणाल माय 56 मिलियन, तर पोरी तुना गजरा ने 43 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूजचा टप्पा पार केलाय. खानदेशच्या याच मातीतून लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यासारख्या अजरामर प्रतिमा जन्माला आल्या. त्यांच्या ओव्या आणि अहिराणी भाषेने खानदेशची ओळख महाराष्ट्रभर पोहोचवली. आज त्याच भूमीतून गाणी डिजिटल माध्यमांवर नवीन इतिहास घडवतात. विशेष म्हणजे ही गाणी कोणत्याही मोठ्या चित्रपटाची नाही, त्यामागे मोठे बॉलिवूड स्टार्सही नाही, तरी त्यांना मिळालेली लोकप्रियता अनेक मुख्य प्रवाहातील मराठी गाण्यांनाही मागे टाकणारी आहे. आज खानदेशी गाणी केवळ धुळे, जळगाव, नंदुरबार किंवा उत्तर महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेली नाही. महाराष्ट्रासह देशभर आणि परदेशातही ही गाणी ऐकली जात आहेत. लोकभाषा, स्थानिक संस्कृती आणि ग्रामीण संगीत यांची ताकद डिजिटल माध्यमांमुळे जगासमोर पोहोचली आहे. आणि त्यामुळेच खानदेशी संगीत आता फक्त प्रादेशिक राहिलेलं नाही, तर स्वतंत्र ओळख निर्माण करणारी एक सांस्कृतिक चळवळ बनत चालला आहे. लाऊड महाराष्ट्राला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.